नमस्कार, मी अंकिता शाहसने। मागील भागात मूलभूत आकार कसे काढायचे ते समजलो। आता या आकारांचं चित्रणात महत्त्वाची भूमिका का आहे ते समजून घेणार आहोत। आपण कोणतेही चित्र काढण्यापूर्वी मूलभूत आकारांपासून सुरुवात करतो। जसे की कोणत्याही वस्तूचे जेव्हा आपल्याला चित्र काढायचे असते तेव्हा आपण त्या वस्तूचे निरीक्षण करतो व कोणते मूलभूत आकार त्या वस्तूमध्ये आढळते ते समजून चितारण्याचा प्रयत्न करतो। असे केल्याने आपल्याला चित्रण अगदी सोपे होते व गोंधळ उडत नाही। आता आपण स्क्रीनवर पाहतोय, येथे दोन फळं आहेत, लिंबू व सफरचंद। आपल्याला जेव्हा हे रेखाटायचे असेल तेव्हा या वस्तूंची मांडणी, त्याचे आकार व प्रमाण या सगळ्यांचा विचार करूनच आपल्याला चित्र काढावे लागते। त्यामुळेच चित्र वास्तववादी, त्रिमितीय होण्यास मदत होते। आपण स्ट्रॉबेरीचे चित्र बघतोय। यात जर डायरेक्ट चित्र काढायला सुरुवात केली की चुकण्याची भीती असते, चित्राचे प्रमाण चुकू शकते। म्हणूनच आपण पहिले त्याचा मूलभूत आकार समजून घेतो व तो काढतो। तो व्यवस्थित प्रमाणबद्ध आहे असे समजले की मग तपशील द्यायला सुरुवात करतो। आपण समोर स्क्रीनवर एक भांडं बघतोय। तो चितारायचा असेल तर प्रथम आपण मूलभूत आकार काढणार आहोत। या चित्रात आपण वर्तुळ व समलंब चौकोनाचा वापर केलाय। त्यामुळे रेखांकन प्रक्रिया जलद झाली व चित्राबद्दल स्पष्टता आली, नेमकेपणा मिळाला। हे एका पक्ष्याचे चित्र आहे। आपण इथे वर्तुळ व त्रिकोणाच्या सहाय्याने मूलभूत आकार रेखाटला आहे। मूलभूत आकारांमुळे पक्षी रेखाटणे सुलभ झाले। आपल्याला या मूलभूत आकारांचे अनेक उदाहरण स्क्रीनवर स्पष्टपणे दिसत आहे। आता येणाऱ्या चित्रांमधले आकार ओळखून कमेंटमध्ये तुम्हीच सांगा। हे लक्षात ठेवा, या मूलभूत आकारांमुळे आपल्याला चित्रामध्ये अधिक स्पष्टता व नेमकेपणा येतो। आपण नको असलेले बारकावे विसरून फक्त जे महत्त्वाचे आकार आहे त्याकडेच लक्ष देतो व चित्र उत्तम होण्यास मदत होते। जर आपण या मूलभूत आकारांचा उत्तम सराव केला तर आपले चित्र प्रमाणबद्ध होण्यास मदत होते। नको असलेले तपशील दुर्लक्ष केल्यामुळे चित्रण जलद होते। जर क्लिष्ट किंवा कॉम्प्लेक्स चित्र काढायचे असेल किंवा एकापेक्षा जास्त वस्तू चितारायच्या असतील तर हे मूलभूत आकार चित्रण खूप सोपे व सुलभ करते। आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळते। या मूलभूत आकारांचा जर उत्तम सराव केला तर आपल्या कलात्मक भावना खुलवते। तर हे होते मूलभूत आकारांचे महत्त्व। मी जसे व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने आवडीच्या वस्तू घेऊन मूलभूत आकारांचा सराव करत राहा, चित्र सोपे होईल। भेटूया पुढील भागात। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।